हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत खानदेशी पद्धतीची खिचडीची रेसिपी शेअर करत आहे। तर ही जी खिचडी आहे ना ती खानदेशामध्ये या प्रकारे केली जाते। आपली जी नेहमीची खिचडी असते तशीच थोडीफार असते, पण थोडीफार हिची पद्धत वेगळी असते आणि खानदेशातील प्रत्येक घरात ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। तर मी तुमच्यासोबत मला माहिती असलेल्या पद्धतीने खिचडीची रेसिपी शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खानदेशी पद्धतीची मसाला खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे। तर हा रोजच्याच वापरातला तांदूळ आहे, तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता। आता 1 कप तांदळासाठी आपल्याला इथे अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे। तर या खिचडीमध्ये आहे ना तुरीच्या डाळीचाच वापर होतो। तर इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर इथे तांदूळ आणि डाळ मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। ही खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत। तर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये मी 1 मोठा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं सुद्धा आपल्याला छान असं फुलू द्यायचं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। तर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घातलेले आहेत आणि आता हा कांदा आपल्याला छान असा 2-3 मिनिटं तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा 2-3 मिनिटं तेलावर परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला कुटून घेतलेली अद्रक आणि लसूण घालायचे आहे। तर 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी छान असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे। अद्रक लसूण सुद्धा छान असं तेलावर अर्धा 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। इथे मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा एवढा मी लाल तिखट घालत आहे। आता माझ्या तिखटाचं प्रमाण हे मीडियम असं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखटाचं प्रमाण वापरा। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला आहे ना कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता या ठिकाणी कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा गरम मसाला सुद्धा वापरू शकता। आता हे आहे ना मिनिटभर मसाला आपला छान असा या कांद्यासोबत तेलावर परतून घ्यायचा आहे। मसाला 1 मिनिटभर तेलावर परतून झाला की यामध्ये आहेत ना बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। तर 1 मोठा आकाराचा बटाटा इथे मी सालीसकट घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये 2-3 मोठे चमचे एवढे शेंगदाणे घालायचे आहेत। तर या खानदेशी खिचडीमध्ये आहे ना शेंगदाण्याचा वापर केला जातो आणि इथे मी आहे ना टोमॅटो घातलेला नाहीये। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो सुद्धा घालू शकता। आता हे शेंगदाणे आणि बटाटे घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला छान असं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत। आता हे धुतलेले डाळ आणि तांदूळ सुद्धा आपल्याला आहे ना सगळ्या मसाल्यांसोबत 2-3 मिनिट असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। असं परतल्यामुळे या खिचडीला आहे ना एक छान असा खमंग फ्लेवर येतो। तर व्यवस्थित असं हलक्या हाताने आहे ना आपल्याला 2-3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं छान असं परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर ज्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ मी भिजवून घेतलेले होते त्याच भांड्यामध्ये आपल्याला 3 कप पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण 1 कप आणि अर्धा कप म्हणजे 1.5 पट डाळ आणि तांदूळ वापरलेली होती, तर 1.5 पट्टीच्या दुपटीने आपल्याला 3 पट इथे पाणी घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊया। मीठ आणि पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे। कुकरची 1 शिट्टी करून झाल्याच्या नंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कुकर जो आहे तो खोलून घ्यायचा आहे। तर इथे मी अलगद असा हा कुकर खोलत आहे आणि ही बघा मस्त आणि छान सुटसुटीत ही आपली जी आहे ती खिचडी इथे तयार आहे। आता मी आहे ना वरतून कोथिंबीर घालून घेते। या ठिकाणी आहे ना तुम्ही 1 चमचा तूप सुद्धा वापरू शकता, तुपाने सुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो।
कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। तर हे बघा, इथे आहे ना आपली मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी मसाला खिचडी तयार आहे। तर बघू शकता, खूप छान आणि सुटसुटीत अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे। अजिबात लगदा झालेला नाहीये, छान अशी मोकळी सुटसुटीत अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे। आणि एकच शिट्टी आपण कुकरची केलेली होती, तरी सुद्धा डाळ आणि तांदूळ जो आहे आपला तो छान असा सुटसुटीत शिजला गेलेला आहे। तर तुम्ही ही मसाला खिचडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।